तू सांग गौरीला, तुला कशा वाटल्या मातोश्री? मला तशा चांगल्याच वाटल्या, हा, पण आता कशाला आपण चर्चा करतोय ना त्यावर? सोडून देऊयात की विषय आई. माझं एवढंच म्हणणं आहे, आजवर भिजत घोंगड्यासारखा पडलेला आपल्या जागेचा विषय कुणामुळे सुटला? त्या इंदुराणीला दणका बसला आणि रोज उठून आपल्या जागेवर होणारी कटकट कायमची मिटली. आणि गौरे, हे सगळं मातोश्रींच्या चांगुलपणामुळे झालंय. आणि भागाक्काच्या घरी जी तोडफोड मारहाण झाली त्याचं काय? तो पण चांगुलपणाच होता. आपल्याला काय करायचंय त्या विषयी? आई, त्या मातोश्रीने तुझ्यावरती एवढी कसली जादू केली आहे? तू भागाक्काला लांब ढकलायला लागलीस? नाही नाही, जादू नाही. आणि गौरे, ते भागाक्काच्या घरची तोडफोड, ते नमस्कार कृष्णाई. साहेब, तुम्ही? माफी मागाय आलोया. अहो, उठा साहेब, उठा. नाही 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 नाही, अहो मी तुम्हाला जे काही बोललो ते नाही बोलायला हवं होतं. मी माझ्या वर्दीशी प्रामाणिक राहिलो नाहीच, पण तुमचा अपमान केल्याचा पाप घडलंय माझ्या हातनं. पण त्यामुळं माझ्या आईला किती मनस्ताप झेलावा लागला हे माहितीये तुम्हाला? अहो म्हणूनच तर माफी मागाय आलोया. कृष्णाई, माझं खरंच चुकलं, मला माफ करा. उठा 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 साहेब. अहो, तुमची चूक तुम्हाला कळली ना, त्यातच सगळं आलं. अशा चुका डोक्यात ठेवून राग मनात धरणाऱ्या ती नाही. हा, हेतनं पुढं पुन्हा अशी चूक करू नका. अहो मी नोकरीचा राजीनामाच दिलाय. आणि मी जी शंकरराजावरती केस फाईल केली आहे त्याचं काय? ते आता नवीन येणारा ऑफिसर बघत. साहेब, काय एवढं मनाला लावून घेताय? आणि राजीनामा कशा पायी देताय? शेवटी चोराला तुम्हीच हुडकून आणलत की नाही? कृष्णाईच्या बाबतीत तुझे काय वागलंय ना, त्याला माफी नाही. ह्यो पंचायतीचा विषय संपला की इथनी गपचूप निघायचं. परत जर आसपास दिसलं ना तर शंकरराजे काय करतील त्याचा नेम नाही. नाही, गावी जाऊन शेती करायचं ठरलंय माझं. लय कटाळा आला या सगळ्याचा. आणि हो, त्या चोराला मी नाही पकडला, मला पकडून दिला. कोणी दिलं? होता एक जण. नाव काय त्याचं? नाव काय माहित नाही, पण तुमचा शुभचिंतक समजा. बरं कृष्णाई, येतो. हा, या. शुभचिंतक?